डोली बी संघाने केलंय. पाहायचा आहे पहिला चेंडू. यावेळी इथून बॅटची एज लागली जाते. पहिल्या चेंडूवरती भूषणला परतावं लागतंय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद धीरजच्या या गोलंदाजीवरती. पाहतोय आपण धीरजने पहिला चेंडू काय उत्कृष्ट चेंडू हाताळलाय आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी गोल्डन डक मिळतोय नारंगी संघाला आणि चांगली सुरुवात म्हणता येईल नारंगी संघामार्फत. आणि नक्कीच चला चला प्लीज आपली बॅटर तयार ठेवा. आपल्याला जरा घाई करा प्लीज, विनंती असेल. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश तांडेल यांना सध्या आपण बघतोय दर्पण पाटील क्लिक्स त्याच्या माध्यमातून हा ड्रोन या मैदानाचं छायाचित्र त्यांच्या मार्फत केलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये हा ड्रोन जाईल. सध्या आपण बघतोय धीरज पाटील सज्ज गोलंदाजी मार्कवरती. दुसरा चेंडू हाताळताना इथून चांगला फटका तर आहे पण सध्या तिथे जतीन मांगेला या चेंडूवरती येतात. वन बाउंड चेंडूला फील्ड करत आहे. एकच धाव येते या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय तो म्हणजे 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि 1 धाव फलकावरती लागली गेले. नक्कीच आणि चांगली सुरुवात म्हणता येईल एनसीसी नारंगी मार्फत. कारण 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि एक खेळाडू बाद करण्यामध्ये यशही मिळालं आहे धीरजला. पुढील चेंडू धीरज पाहूया कशा पद्धतीने सामना करतोय फलंदाज. उत्कृष्ट फटका डीप कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का? निश्चितच नाही होणार कारण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय आपण गौतम मार्फत आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 नवीन धावसंख्या पुढे सरकेल वेगाने 3 या धावसंख्येवरती. नक्कीच एक चांगला फटका होता जिथे कुठल्याही प्रकारचा खेळाडू नव्हता. इथून इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न पण उंची गाठली होती या फटक्याने. इथून थोडासा फ्लायटेड असता तर नक्कीच चौकाराच्या दिशेने आला असता पण तिथून उंची गाठली. क्षेत्ररक्षकाला वेळ भेटला आणि त्यामुळे चेंडू वन बाउन्स क्षेत्ररक्षण इथे गौतम पाटीलने चांगल्या पद्धतीने. यावेळी फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न पण पंच आमच्या दिशेने वळतील. वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर 1 धाव. धावसंख्या होती ती म्हणजे 4 धावा 1 गडी बाद. नक्कीच 4 धावा आणि एक खेळाडू या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश मिळते धीरजला. आणि आता मात्र या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी धीरज मार्फत. बघूया पुढच्या चेंडूवरती चांगलं कमबॅक होतंय का? आणि पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू हाताळले. मात्र या ठिकाणी कव्हर रिजनला आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि 1 धाव मात्र या ठिकाणी मिळेल. 5 धावा सध्या तरी आपण बघतोय एक. चला 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 मैदानाच्या व्यासपीठाच्या थोडंसं बाहेर जाऊन आपली जी कलाकृती जी आहे ती बाजूला करा. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ मिड विकेटला. तिथून जतीन मांगेला या चेंडूवरती येतील. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. पहिल्या षटकातील आतापर्यंत जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि जरी मरी डोली बी संघ पोचलाय तो म्हणजे 1 गडी बाद 7 धावेवरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. धीरज पाटील या षटकाचा फिनिश कशा प्रकारे करेल या चेंडूनंतर आपल्याला पाहायला भेटेल. आणि नक्कीच जरी मरी डोली संघाला सुद्धा या शेवटचा फिनिश करावा लागेल. आणि हा आला उत्तुंग फटका. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि काय होतं या ठिकाणी आणि बाद होऊन परतावं लागणार आहे. नक्कीच आकाश तांडेल या ठिकाणी बाद होतोय. आणि घनश्याम आपण बोलला होता की शेवटच्या चेंडूचा कशा पद्धतीने या ठिकाणी सांगता होईल फिनिश कसं केलं जाईल आणि नक्कीच उत्कृष्ट फिनिशर आपण पाहिला धीरज पाटील याच्या मार्फत. आणि 2 खेळाडू या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश मिळाले धीरजला. आतापर्यंत चांगलं षटक हाताळलं होतं आणि शेवटही त्या ठिकाणी चांगला झालेला आहे. नवीन फलंदाज दाखल होतो हितेश. हे नक्कीच हितेश नवीन सध्या फलंदाज दाखल होतोय. नवीन गोलंदाज सुद्धा आपण जर बघितलं तर निशात पाटील यांना आपण बघतोय. इथून जर आपण विचार केला तर 3 षटकांचा हा सामना ही मॅच असेल. सध्या पहिला चेंडू बॅटची एज तिथून आवाज इथपर्यंत पोहोचलाय आणि तिथून परतावा लागेल. पवन घरत होते तिथे चुकी करत नाही. गडी बाद. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. आई शोधानी मैदानावरी रिप्ले मध्ये पाहतोय घनश्याम पाहतोय आपण की याही षटकामध्ये जशी सुरुवात
जी धीरजने केली होती ती सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय नवीन गोलंदाज निषाद याच्याकडून पाहायला मिळालंय. हा नक्कीच इथून जर आपण बघितलं तर जिथून टॉप 5 मध्ये पोहोचायचं होतं तेव्हा बॅटिंगची जेव्हा धावसंख्येची आवश्यकता होती तो बॅटर नरेश किनी यांना आपण बघतोय. म्हणजे त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. आता इथून 40+ खेळाडू आहे. इथून जर विचार केला तर एक्सपिरियन्स खेळाडू आहे. मग इथून याच अडचणीमध्ये जेव्हा झरीमरी डोली बी संघ आणि आदर्श फणसपाडा बी संघ खेळत होता तेव्हा अडचणीत होता. इथून हरीश जर आपण बघितलं तर नरेश किनीची एक बहारदार इनिंग आली होती. या इनिंगमध्ये धावा येतील का पाहायचं आहे. शेअर करण्याचा प्रयत्न पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही झाला. इथून जर विचार केला तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता पण बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि त्यामुळे डॉट बॉल सध्या येत असताना आपण बघतोय. नक्कीच आणि प्रेशर हटवायचं असेल तर एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. एक मोठा फटका जर आला तर या ठिकाणी प्रेशर रिलीज होऊन जाईल आणि नक्कीच फलंदाज जे आहे ना ते आपली आक्रमकता या ठिकाणी दाखवायला सुरुवात करेल. आणि तुम्ही म्हणता तसं नक्कीच आपला अनुभव जो आहे हा अनुभव नरेश किनी किती प्रकारे पणाला लावताय पाहूया. परंतु दरम्यान या ठिकाणी पंच आमच्याकडे वळत आहे तर एक अवांत धाव मिळेल वाईटच्या रूपाने आणि आतापर्यंत चांगलं षटक हाताळलं होतं निषादने मात्र एक दिशाहीन मारा करताना पाहतोय आपण. आणि अनुभव असायला हवा आपल्याकडे कारण अनुभवाशिवाय आपण यशापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि तो अनुभव किती पद्धतीने आपण पणाला लावतोय दरम्यान पाहतोय पण नरेश किनी आणखीन एक चांगला चेंडू उचली घेणारा चेंडू होता. पूर्णपणे बीट झालेत आणि इथून एक गाव एक फॉर्मॅटचा जेव्हा संघ लागतो ना तेव्हा थोडासा कॉन्फिडन्स जर विचार केला तर थोडासा लो असतो. म्हणजे ब गटातील हे संघ आहेत आणि तिथून कॉन्फिडन्स लो होतो. पण अशा प्रकारचा खेळ दाखवण्यासाठी तुम्हाला तिथून कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. हा लो कॉन्फिडन्स नाही तर इथून कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. यावेळी बॅटची टॉपेज थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवरती एक धाव पण तिथून काय घडलंय नॉन स्ट्राईक एंडवरनं खेळाडू मात्र उभे राहिले होते आणि तिथून आपण जर बघितलं तर नरेश किनीला परतावं लागते धावचीच्या रूपामध्ये. या षटकातील आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 8 धावा फलकावरती लागले गेल्या झरीमरी डोली बी संघाचा 4 गडी बाद 8 धावा. धन्यवाद डीजे. सध्या तरी आपण बघतोय नवीन बॅटर विकी यांना आपण सध्या बघतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न इथून निषादच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केले. एक वाईट चेंडू हाताळलाय सध्या आपण बघितलं प्रमोद सर पण वाईट चेंडू हाताळल्यानंतर इथून चांगली गोलंदाजी केले. एक धावचीच्या रूपामध्ये बाद केले आणि थांबवतोय कारण की या मैदानावरती ज्यांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे आदरणीय काशीनाथजी पाटील साहेबांचं आगमन होतं. त्यांच्या जोडीला प्रभाग समिती सीचे सभापती मान्य श्री यज्ञेश्वरजी अनंत पाटील साहेब त्यांच्या जोडीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वॉर्डचे आपण पाहिलं तर नगरसेवक म्हणून ज्यांना आपण पाहिलं ते माजी नगरसेवक विनयजी पाटील साहेब त्यांच्या जोडीने उपस्थित आहेत. त्यांच्या जोडीला वॉर्ड क्रमांक 2चे अध्यक्ष आदरणीय किसनजी पाटील साहेब आहेत तेही सध्या आपण पाहू शकतायत. आणि हे संपूर्ण मंडप डेकोरेटर्स ज्यांच्या माध्यमातून उभारले गेले आहेत ते प्रकाशजी गरज साहेब यांचंही आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या प्रेरणेनं आधारस्तंभ म्हणून नेहमीच आपण पाहिलेलं संपूर्ण घासपाड्याचं ते आदरणीय काशीनाथजी पाटील साहेबांचं आगमन आहे. ते आगमन आपल्याला मुख्य मंचावरती होत असताना पाहायला मिळतं. त्यांच्या जोडीनं सभापती मान्य श्री यज्ञेश्वरजी अनंत पाटील साहेब वॉर्ड क्रमांक 2चे अध्यक्ष सत्यनारायण डेकोरेटरचे मालक किसनजी पाटील साहेब आणि आपण पाहिलं तर माझे नगरसेवक आदरणीय विनय दिवाकर पाटील साहेबांचं आगमन आहे. ते आगमन मुख्य मंचाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळत आहेत. या सर्व मान्यवरांचं आपण करूया सहर्ष स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDI चषक 2025 मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा मान्यवरांचं हार्दिक स्वागत. सध्या इथून उंची गाठले लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अमर येतोय चेंडू खाली आणि इथून गडी बाद होतोय. पहिलाच चेंडूवरती गडी बाद. चषक हाय मानाचा बक्षीस हाय लाखाचा थँक्यू विजय. नवीन बॅटर दाखल झाला परंतु घनश्याम एका गोष्टीचा आपण या ठिकाणी उल्लेख करू की धीरजची जी कामगिरी केली होती ती निषादने केली आणि तीच मयूरने सुद्धा केली आहे. म्हणजे पहिल्या चेंडूवरती तिन्ही या गोलंदाजांनी आपल्याला या ठिकाणी विकेट मिळवून दिलेले नारंगी संघासाठी. नक्कीच आणि मयूरचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी. आदल्या मॅचमध्ये आपण जर बघितलं तर 3 गडी बाद केले होते. या मॅचमध्ये पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्याचा कारनामा केलाय. सध्या आपण बघितलं तर मयूर मांगेला याचे 10 गडी बाद या स्पर्धेमध्ये.
या 10 गडी बाद या स्पर्धेमध्ये मयूर मांगेलाने सध्या आपण बघितलं तर केलेले आहेत. पण इथून मैदानाच्या आतमध्ये काय घडते? हो नो इथून भीमर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा येतोय पंचाकडनं आणि इथून चौकारी येतोय आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल. पण इथून 1+4 धावा टोटल या चेंडूवरती धावा येतील, त्या म्हणजे 5 धावा आणि येणारा चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट असेल. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आणि डोक्यावरती हात आले होते आणि मयूरच्या डोक्यावरती हात आले होते. धावसंख्या होती ती म्हणजे 15 धावा, 5 गडी बाद. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मोठा फटका तर केलाय, पाहायचा आहे. एक धाव पलून काढले, उंची गाठले. इथून जतीन मांगेला चेंडूच्या खाली आले, झेल तर पकडलाय पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. 2 धावांनी धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचतोय 17 धावेवरती. आणि प्रमोद सर जर विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ पूर्ण होता आणि 17 धावा फलकावरती लागल्या गेल्या. नक्कीच बरोबर. मागच्या चेंडूचं आपण विश्लेषण केलं ना तर मयूर मांगेला काय चेंज करायचं होतं कळलं नाही. परंतु जो चेंडू हाताळला होता ना तो नक्कीच अतिशय घातक चेंडू होता आणि तो सुरक्षितरित्या खेळलाही, परंतु तो नो डिक्लेअर केला गेला आणि त्यानंतर मात्र चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. आता मात्र आखोडाचा चेंडू आणि काय अतिशय उत्तुंग असा आकाशात देखणा असा फटका पाहतोय पण 7 धावांसाठी या षटकार. ठाणे जिल्हा अध्यक्ष काशीनाथ पाटील आले तर ग्राउंडवरी, माजी नगर सेवक विनय पाटील आले तर ग्राउंडवरी. आईची उदानी मैदानावरी धन्यवाद डीजे. सध्या आपण बघतोय 246वा हा षटकार आणि षटकार कोणाच्या बॅटमधून आले तर रोशनच्या बॅटमधून हा षटकार आहे. रील्स इंस्टाग्रामवरती हा रील्स नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. सध्या तरी मयूरवरती इथून अटॅक करण्याचं काम केलं जातंय. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. धाव फलकावरती लागले गेले 23 धावा. नक्कीच 23 धावा आणि आता मात्र पुन्हा एकदा उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बॅटची कडा घेऊन बाद होतोय फलंदाज. धन्यवाद डीजे. सध्या आपण बघतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण बघतोय मयूरला इथे यश आलंय. षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय, बॅटची टॉपेज आणि तिथून आपण जर बघितलं शॉर्ट फाईन लेगला जय घरत होते, जय पाटील होते आणि जयच्या हातामध्ये हा झेल टिपला जातोय. धावसंख्या होती 23 वरती 6 गडी बाद. जरीमनी डोली 20 संघ. मयूर मांगेला पुन्हा एकदा सज्ज. यावेळी ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू जातो इथून मिड ऑफला. फेकी होते पण 2 धावा काय रोखू शकणार नाही आणि 2 धावांनी धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय तो म्हणजे सध्या तरी आपण बघतोय 25 धावेवरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच गणेश आपण पाहतो की मयूर याचंही लांबलचक षटक पाहायला मिळते आपल्याला आणि आता मात्र हा उत्तुंग प्रहार करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय, पाहूया काय होतं या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी झेल होऊ शकला नाही, मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? निश्चितच नाही होणार, कारण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि या ठिकाणी बाद होऊन परतावं लागतंय. नक्कीच या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 3 षटकानंतर धावसंख्या झाली 27. जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. येस डीजे. चला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. जरीमनी डोली 20 संघ. चला नारंगी संघ आपण ही थोडं स्पीडअप करा. चला मैदानाच्या आतमध्ये चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. जरीमनी डोली 20 संघ. डीजे पाटील आले तर ग्राउंडवरी, माजी नगर सेवक विनय पाटील आले तर ग्राउंडवरी. आईची उदानी मैदानावरी रंगलाई घासपडाचे शेकभारी. धन्यवाद डीजे. सध्या आपण बघतोय या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आणि टायटल सॉन्ग वाजत असताना सध्या आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत आणि मान्यवर या मॅचचा आनंद घेत असताना सध्या आपण बघतोय. चला जरीमनी डोली 20 संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि नारंगी संघ आपले 2 बॅटर ताबडतोब मैदानात पाठवायचे आहेत. यानंतरचा आपल्याला ग्रँड फिनाले आपले उपस्थित अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तरी त्यांच्या उपस्थितीत आपल्याला ग्रँड फिनालेचा सामना या ठिकाणी जोपर्यंत प्रकाश आहे तोपर्यंत आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न करायची आहे. त्यामुळे ताबडतोब
2 बॅटर मैदानात पाठवा नारंगी चला संघ. चला चला मयूर चला मयूर आणि गौतमाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला आपण मैदानात ताबा घ्या प्लीज, कारण आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे म्हणून आपण वारंवार विनंती करतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडा HDL चषक 2025. चला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा प्लीज. चेंडू असणार 18 आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता असणार आहे नारंगी संघासाठी. चला मयूर मांगेला आणि गौतम पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक गोलंदाजी मार्क वरती झरीमरी डोली बी संघाकडनं. रोशन आहेत सध्या गोलंदाजी मार्क वरती. इथून पाठलाग करायचा 28चा. आपण सध्या बघतोय 18 चेंडू 28 धावेचा पाठलाग आहे. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर जात असताना सध्या मान्यवर आहेत आणि मान्यवर या मॅचचा आनंद घेत असताना आपण बघतोय आमच्या व्यासपीठावरून. चला चला रोशन, आपण थोडंसं स्पीडअप करा. 28 धावेचा पाठलाग आहे. माझ्यासोबत धनंजय पाटील सुद्धा जोडले जातील मैदानाच्या आतमध्ये. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये त्यांचाही आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. नक्कीच धन्यवाद असणार आहेत. पुन्हा एकदा आपण या स्पर्धेच्या अंतिम पडावाकडे आहोत आणि ही स्पर्धा आता इथून हा सेमीफायनलचा मॅच आहे, त्याच्यानंतर फायनल आहेत. पण सेमीफायनलच्या जवळपास आपण आता इथून एक रंगतदार मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल का याची चर्चा सध्या मैदानावरती आहे. टार्गेट मैदानावरती तितकं मोठं नाही आहेत, पण नारंगी संघ दुसऱ्या बाजूला डोलीवकडे चांगले गोलंदाज आहेत, नारंगीकडे चांगले बॅट्समॅन आहेत. मजा येणार, द्वंद्व युद्ध रंगणार. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती झेल सोडलाय. पहिल्याच बॉल वरती मयूर मांगेला सारख्या एका मोठ्या खेळाडूला इथे जीवनदान मिळालेलं आहे. हे जीवनदान कदापि जीव घेणे ठरू शकते घनश्यामजी. पहिल्याच बॉल वरती जीवनदान मिळत असताना पाहायला मिळतात. आणि विकेट पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले. विकेट किपर थोडं चुकी करताना पाहायला मिळाले. यापूर्वी आपण भूषणला पाहिलं विकेट किपरच्या जवळपास, तिथून हा कॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालेला आहे. मिळालेलं जीवनदान निर्णायक ठरू शकते. पहिल्या बॉलवरती जीवनदान मिळालं आहे. मयूर ज्याच्या नावी या स्पर्धेमध्ये अर्धशतक खेळले आहे तो मयूर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा आता ते चित्र घडलंय का? डायरेक्ट हिटची संधी मैदानावरती, ते डायरेक्ट हिटर नाही झाला. तिथून मात्र आता दबाव, धडपड, प्रेशर सर्व काही मैदानावरती दिसतंय. पहिल्या 2 बॉलवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा झेल ड्रॉप झाला. ही चित्र मैदानावरती घनश्यामजी सध्या दिसत आहेत. नक्कीच स्विच हिटचा खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण शेवटच्या क्षणाला बॅटच्या कडेला हा चेंडू स्पर्श झाला होता. पण तिथे यष्टीरक्षकाच्या थोडासा पुढे हा जर चेंडू जर बघितला तर येतोय आणि त्यामुळे ह्या झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पाहायचा आहे. इथून झेल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? पंचांचा इशारा आलाय, सध्या रेफर केलंय. तिसऱ्या पंचांसाठी पाहायचं आहे हा चेंडू बिमर आहे की नाही. थर्ड अंपायर सध्या आपण बघतोय आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. इथून बघतोय आपण डिसिजन तिथे चेक केलं जातं. पण आपल्या मंचावरती सध्या आपण सर्व सन्मान्य अतिथींना पाहतायत. आणि त्याच मंचावरती आपण पाहिलं तर आज वसई कला क्रीडा महोत्सव 2025 35व्या अगदी महोत्सवामध्ये गोल्डन गर्ल म्हणून जिने पुरस्कार मिळवलात. सर्वात अधिक वैयक्तिक धावण्याच्या स्पर्धेमध्ये त्याने सुवर्ण पदक पटकावून घासपाडा गाव आणि आपल्या विभागाचं तिने नाव उंचावलेलं आहे. ती सध्या गोल्डन गर्ल आपल्या तिथेही पाहायला मिळते. हा नक्कीच, पण सध्या मैदानाच्या आतमध्ये हा नो बॉलचा इशारा येतोय. बिमर चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय. गोलंदाज कारण कमरेपेक्षा वर होता हा चेंडू आणि त्यामुळे पंचांनी घोषित केला नो बॉल. 1 धाव, येणारा चेंडू फ्री हिट असेल. सध्या धावसंख्या बलकावरती लागली जाते, ती म्हणजे 3 धावा. 2 चेंडूचा खेळ पूर्ण. रोशन तांडेल पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाजी मार्क वरती. लोअर चेंडू होता, इथून फ्री हिटचा चेंडू आहे. सध्या एक तर जेलची संधी आहे. 1 धाव झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गौतम पाटीलने वेट केलाय, पण डोलीव करायचं तरी काय हा प्रश्न आता त्यांना पडलेला आहे. एक तर मैदानावरती तुम्हाला संधी येत आहेत, इतक्या संधी कुठे नाही मिळणार. पण धनंजय पाटील जर विचार केला ना तर पाठलाग 28चा आहे. सध्या सिंगल वरती सुद्धा इथून जर विचार केला ना थोडंसं डबल माइंड होतात फलंदाज. पाठलाग आहे सध्या 28चा, पण चांगली गोलंदाजी रोशन याच्या मार्फत पाहायला भेटते. पुन्हा एकदा रोशन कोलबटप्पाचा बॉल, त्याला सन्मान देण्यासाठी भाग पडलाय क्षेत्ररक्षक लारा. सच्चिदानंद लारा त्या ठिकाणी येतोय, बॉल अडवतोय. मॅच कधी डोलीवच्या बाजूने कधी नारंगीच्या बाजूने, कोणी जिंकू शकतंय. सध्या सुरू असलेला क्रिकेटचा खेळ. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक, आई जीवदानी क्रीडांगण घासपाड्याचं मैदान सध्या सजलेलं आहे.
कोण या मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक वरती जाईल या मैदानावरून तेही पाहण्यासारखं असणार आहेत. कोण 1,25,000 आकर्षक चषक जिंकणार. समोर फटका खेळलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल मात्र चाललाय क्षेत्ररक्षक आलाय बॉलला त्या ठिकाणी अडवण्याच्या प्रयत्नामध्ये वेगळं काहीतरी घडलंय. चौकार. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर. नक्कीच आपण पाहिलं जितेंद्र ठाकूर साहेबांना आपण पाहिलं या मैदानावरती उपस्थित होत असताना आपण पाहिलं होतं तिसऱ्या दिवसामध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. लोकनेते आमदार सन्माननीय जितेंद्रजी ठाकूर साहेब आप्पा यांनी भेट दिली. काल हार्दिकजी राऊत साहेब यांनी भेट दिली मैदानावरती. फुलटॉस घुटना टेक सिक्सर देख. मयूर मांगेलाच्या बॅट मधून बॉलला पाठवलं सरळ सीमारेषेच्या पार पार पार. पाटील आले तर ग्राउंड वरी. माझी नगर सेवक विनय पाटील आले तर ग्राउंड वरी. आई जीवदानी मैदानावरी रंगलाई घास पडत. धन्यवाद 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 डीजे. चला 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 आपला गोलंदाजांना जरीमरी डोलिव. ज्या खेळाडूचे 2 झेल सुटले आणि तिथून हा सामना जर आपण बघितलं गेलं ना तर एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला भेटतो. एनसीसी नारंगी संघ 2 झेल सुटले पण तिथून मयूर मांगेलाला जी जीवनदान भेटले ते जीवनदान आता मात्र सार्थक करत असताना मयूर मांगेला या मॅच मध्ये डोलिवनं चुकी केलेली आहेत. एकतर सोडलेल्या कॅच त्याच्यानंतर हाताळलेले नो बॉल त्याच्यानंतर गमावलेल्या संधी या मॅचच्या सर्व काही गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत. सुंदर असं आपण पाहिलं तर आयोजन आणि प्रकाशजी घरत यांच्या माध्यमातून मंडप डेकोरेटर सर्व उभारण्यात आलेले आहेत. त्यांचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करू. सर्व स्टँड बनवलेले आहेत मंडपात तिथे प्रेक्षक वर्ग बसतात. गेल्या 6 दिवसामध्ये आपण पाहिलं तर प्रेक्षकांची उपस्थिती या मैदानावरती तुम्हाला सर्वांना पाहायला मिळालेली आहेत. विशेष करून महिला भगिनी ज्या सध्या आपल्या मंचावरती आहेत. गेली 6 दिवस महिलांनी देखील मोलाचा वेळ या संपूर्ण स्पर्धेला दिलेला आहे. पहिलाच बॉल आक्रमण गौतम पाटीलच्या बॅट मधून पाहिलं पाठवलंय वसुंधरा महिला बचत गटाच्या दिशेने. चौकार. एक नंबर जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. या संपूर्ण स्पर्धेचं ड्रोन शूट सध्या केलं जात आहे. तर्पण पाटील क्लिक्स अर्थातच डीबीएन लावलेल्या त्या गोष्टी तुम्हाला काही वेळामध्ये दाखवायला जाणार आहेत. परंतु ही क्षणचित्रात टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. धावपलकेवरती धावा जातात. धावपलकेवरती धावा वाढल्यात 19 स्विच हिट खेळलाय फटका आणि फटक्याला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पार. आणखीन एक दर्जेदार कडक बहारदार चौकार. आप्पा आहे तो भारी. धावपलकेवरती धावा वाढल्या. संघाची धावसंख्या धावपलकेवरती 23-23. मॅच मध्ये तितकं आव्हान नव्हतं परंतु एका बाजूला मयूर यांना मिळालेले जीवनदान त्यांनी खेळलेली आतापर्यंतची खेळी. दुसऱ्या बाजूला गौतमची बॅटिंग. मैदानावरती आता घडतंय काय सेलिब्रेशन पहा या विकेटचा. गौतमची विकेट गॉन. रंगलाई घास पडत चषक वरी. जीवदानी मैदानावरी रंगलाई घास पडत चषक वरी. आई जीवदानी मैदानावरी रंगलाई घास पडत चषक वरी. थँक्यू. प्रत्येकाला हे सेलिब्रेशन आवडले. 5 सेलिब्रेशन त्याने कशा प्रकारे केले. ऍक्शन रिप्ले 5 स्क्रीन वरती टीव्ही वरती. गौतम खेळण्याचा प्रयत्न दांडी गुल केलंय आणि सेलिब्रेशन अनोखं सेलिब्रेशन रोहित मेहरने केलंय. चेहऱ्यावरती स्माइल आहेत. मोठी विकेट मिळवल्यात त्यामुळे सेलिब्रेशन आहे. घनश्याम नक्कीच खूप छान पद्धतीचं सेलिब्रेशन आहे आणि सेलिब्रेशन असणं गरजेचं आहे कारण महत्त्वाचा खेळाडू बाद केलाय गौतम पाटील ज्याच्या बॅटमधून चौकार आला होता स्विच हिट. आणि गोलंदाजाचा हा जो आपण जर बघितलं तर इथून जो आक्रोश बघितला ना तो खूप देखण्यासारखा होता. नंतर यानंतर होणारा मॅच असेल फायनलचा मॅच. तिथे श्रीराम फाउंडेशन गोठेकरच्या कॅप्टनला आपण येऊन थांबायचं आहे. 23 धावा धावपलकावरती लगावल्यात. एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळतोय. 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे अजूनही जवळपास 5. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 9 चेंडू मध्ये 5. पुण्यात आपण पाहिलं तर हलक्यातून चेंडूला मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न सिंगल मात्र मिळवलेत. धीरज पाटीलला माहित आहेत मयूर यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न ते सध्या करतायत.
मयूर सध्या आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये मयूर यांच्या नावी 95 च्या जवळपास धावा त्यानं बनवलेल्या 100च्या जवळपास त्याच्या धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे तिथेही चर्चा होणार आहेत. मॅचला जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत 4. 8 बॉलचा खेळ 4 धावेची गरज. फायनलची मॅच रंगेल. एका बाजूला आपण पाहिलं तर संघ मैदानावरती दाखल होईल काहीच वेळामध्ये. जो फायनल मध्ये दाखल होणार संघ श्रीराम फाउंडेशन गोठेकर बी. बॅकफुटला गेले, बॉल खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र बिटवीन द गॅप खेळला आणि बॉल चालला सरळ सीमारेषेच्या पार 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 पार. नारंगी संघ फायनल मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषकाच्या पर्व 5 मध्ये. चला श्रीराम फाउंडेशन गोठेकर आणि नारंगी गौतम पाठीमागे घ्या. श्रीराम फाउंडेशन गोठेकर कॅप्टन चला या. श्रीराम फाउंडेशनचे कॅप्टन आमच्या दिशेने येत आहेत. टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाणार आहे. समोर मान्यवरांच्या शुभ असे टॉस होणार आहेत.